सीईटी सेलवर 2 दिवसापूर्वी आपल्या सेशन 2 च्या आन्सर कीचं अपडेट आलं आणि आज अर्ली मॉर्निंगला आपली सेशन 2 ची आन्सर की या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे. आता आन्सर की डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक आपल्या आन्सर की अनुसार आपल्याला किती मार्क्स पडत आहेत आणि या मार्क्स अनुसार काय पर्सेंटाइल येत आहे हे पाहत आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो डिफरंट आहे तो या 2026 मध्ये आहे. कारण अगोदर ज्यावेळेस आपण इयर काउंट करत होतो हे एमएसटी सीईटी एक्झामिनेशन फक्त वन टाइम व्हायची, पण 2026 मध्ये एक्झामिनेशन टू टाइम्स होत आहे. पण हे टू टाइम्स एक्झामिनेशन होत आहे हे आपला पहिला फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर याच्यामध्ये खूप मेजर आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्ते विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. आपल्या इंजिनिअरिंग प्रोसेसच्या सुरुवातीपासून ऍडमिशन होईपर्यंत आपल्या चॅनलवरती असेच इम्पॉर्टंट कंटेंट नेहमी आपण देत राहणार, जेणेकरून विद्यार्थी पालकांना इंजिनिअरिंग प्रोसेस एकदम सरळ, सोपी आणि साधी आपण करून देण्यास मदत करणार आहे. तर वन बाय वन आपण वन वन टॉपिक या ठिकाणी क्लिअर करू. मागच्याही तुम्हाला सेशन मध्ये मी सांगितलं असेल की ज्या शिफ्ट मध्ये इझी शिफ्ट, जी शिफ्ट इझी असते त्याच्यामध्ये आपल्याला जो पर्सेंटाइल येणार असतो हा आपला कमी असतो. कारण साहजिकच आहे, जर सर्व विद्यार्थ्यांना शिफ्ट इझी गेलं तर त्या ठिकाणी जो पर्सेंटाइल असणार आहे तो कमी दिसतो आपल्याला कम्पेरेटिव्ह ज्या विद्यार्थ्याची शिफ्ट टफ आहे. ठीक आहे, तर आपले जर या शिफ्ट मध्ये चांगले मार्क्स असतील तर थोडासा पर्सेंटाइल आपला कमी दिसेल किंवा ऍव्हरेज दिसेल. या ठिकाणी आपले मार्क्स जरी कमी असेल तर थोडासा पर्सेंटाइल आपल्याला जास्त आपल्याला दिसून येत असतो. तर हे बेसिक गोष्टी विद्यार्थी पालकांना या ठिकाणी ऑलरेडी माहीतच आहे आणि आपण याच्याबद्दल फर्स्ट सेशन मध्ये इन्फॉर्मेशन दिलीच आहे. तर सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे, जे विद्यार्थी पालक सकाळपासून सांगत आहेत की आम्हाला एवढे मार्क्स आहेत, आमच्या या मार्क्सवरून पर्सेंटाइल काय येतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस कुठलाही माहितीगार व्यक्ती जर आपल्याला युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरती किंवा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवरती जर इन्फॉर्मेशन जर देत असेल तर ते इन्फॉर्मेशन देण्या अगोदर त्याचं पूर्ण डेटा अनालिसिस करणं गरजेचं आहे. जस्ट रिझल्ट आला काहीतरी येऊन अपडेट दिलं इम्पॉर्टंट नाहीये. त्यामध्ये बऱ्याच ऑथेंटिक गोष्टीला आपल्याला प्रायोरिटी, लास्ट डेटा आपल्याला समराईज करणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की आपण हा डेटा या ठिकाणी घेतला आहे, तर पीसीएम आणि पीसीएमचा फर्स्ट सेशन, सेकंड सेशन आणि बोथ सेशन जर आपण विचार केला तर यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेटचं जर रजिस्ट्रेशन झालं होतं 2026 मध्ये, हे 8 लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होतं. त्यातला अपेरिंग विद्यार्थी 7,39,000 होते. या डेटाशी काही संबंध नाहीये, संबंध आहे आपला या डेटाशी. कारण फर्स्ट सेशन मध्ये जर पाहिलं असता टोटल रजिस्ट्रेशन झालं होतं 4,80,000 विद्यार्थ्यांचं, जवळपास 4,80,000, आणि त्यातलं अटेम्प्ट केले होते विद्यार्थ्यांनी 4,54,000 विद्यार्थ्यांनी या सेशनची एक्झामिनेशन दिली आहे. खूप महत्वाचा फॅक्टर आहे, कारण ज्यावेळेस आपण पर्सेंटाइल काढत आहात तर या फॅक्टरचा कोणीच विचार करत नाहीये. विद्यार्थी एकच क्वेश्चन होत, माझी हे शिफ्ट आहे, या शिफ्ट अनुसार माझं पर्सेंटाइल काय आहे. लक्षात घ्या, पर्सेंटाइल फॉर्म्युला काय आहे हे अगोदर लक्षात घ्या, की जर तुम्ही पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करत असाल, पर्सेंटाइल नंबर ऑफ स्टुडंट्स बिलो यू, टोटल स्टुडंट्स इंटू 100, म्हणजे पर्सेंटाइल म्हणजे तुम्ही किती विद्यार्थ्याच्या पुढे आहात या अकॉर्डिंग आपलं पर्सेंटेज निघत असतं. तर त्यामुळं आपण जो आता शब्द ऐकला की आपण किती विद्यार्थ्याच्या पुढे आहेत, याच्यासाठी लक्षात घ्या, जे आपलं फर्स्ट सेशन होतं, फर्स्ट सेशनला जर आपण नंबर ऑफ कॅन्डिडेटचा रेशो काढला, हा होता 4,54,000 विद्यार्थ्याचा. आणि ज्यावेळेस आपण सेकंड अटेम्प्टचा या ठिकाणी डेटा काढतो, जवळपास आपल्याला दिसतो 2,85,000. म्हणजे नियर अबाव 1,65,000 विद्यार्थी इथं कमी आहेत. या डेटाचा जर आपण विचार केला तर आपल्याला पर्सेंटाइल काढण्यासाठी थोडीशी आणखी मदत होऊ शकते किंवा थोडस आपल्याला एक चांगली आयडिया या ठिकाणी येऊ शकते. कारण जो सेशन 2 आहे हा 2026 चा पहिलाच फॅक्टर आहे. याच्यामुळे आपल्याला रेग्युलर, मॉडरेट, इझी या रेशोनुसार जर आपण इथं पर्सेंटाइल काढत असेल तर त्याचा अंदाज, मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी देत आहे, त्याचा अंदाज कुठेतरी चुकू शकतो. त्यामुळं नंबर ऑफ कॅन्डिडेट पार्टिसिपेट सेशन 1 ला किती आहेत, नंबर ऑफ पार्टिसिपेट कॅन्डिडेट सेशन 2 ला किती आहेत, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आणि त्या अकॉर्डिंग जे आपण पर्सेंटाइल काढतो ते आपलं या ठिकाणी अॅक्युरेटचे हायर चान्सेस या ठिकाणी राहणार आहेत. तर लक्षात घ्या, आपण जे सेशन 2 चा या ठिकाणी विचार करतो तर डेफिनेटली या ठिकाणी फर्स्ट सेशनच्या कम्पेरेटिव्ह मुलांची संख्या कमी आहे. त्यामुळे जेवढे नंबर ऑफ कॉम्पिटिशन जास्त असेल त्या ठिकाणचा मेरिट आणि त्या ठिकाणचं पर्सेंटाइल हे या ठिकाणी टफ आपल्याला दिसेल.
आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिसिपेशन जर कमी असेल, तर त्या ठिकाणचं जो मेरिट असेल किंवा त्या ठिकाणचं जे पर्सेंटेज असेल, कंपॅरेटिव्ह आपल्याला जास्त दिसणार आहे. ठीक आहे, मी पर्सेंटाइल आणि कॉम्पिटिशन बद्दल बोललो. लक्षात घ्या, या ठिकाणी मुलांची संख्या जास्त आहे, या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे. भले तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क आहेत, पण येणारं पर्सेंटाइल थोडंसं आपल्याला ॲव्हरेजमध्ये दिसू शकतं. पण या ठिकाणी मुळातच मुलांची संख्या कमी आहे आणि आपले मार्क्स जर या ठिकाणी व्यवस्थित असेल, तर आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी पर्सेंटाइल जास्त दिसू शकतं. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे, की जर आपण सेशन 1 ही दिलाय आणि सेशन 2 पण दिलाय, तर या दोन्ही जर कंपेअर केलं तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला जे आपलं सेशन 2 आहे, या सेशन 2 च्या मार्क अनुसार चांगलं पर्सेंटाइल येऊ शकतं. हे कोणासाठी? ज्या मुलांना चांगले मार्क आहेत त्या मुलांसाठी. ज्या मुलांना आहेत त्यापेक्षा कमी असतील, तर त्याचं पर्सेंटाइल डेफिनेटली ड्रॉपच होणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला जर सेशन 1 मध्ये 90 स्कोर होता आणि या सेशनला जर आपल्या या ठिकाणी 110 मार्काचा स्कोर येत असेल, तर कंपॅरेटिव्ह जर पाहायला गेलं, तर ते पर्सेंटाइल आणि हे पर्सेंटाइल जर पाहायला गेलं, तर आपल्या सेशन 2 मध्ये बरेच जास्त आपल्याला दिसून येऊ शकतं. ठीक आहे. तर हे सर्वात महत्त्वाचा जो डिफरंट होता, तो या ठिकाणी मी तुम्हाला ब्रीफ केला आहे. नेक्स्ट आपण पाहूया, या ठिकाणी जो मी पर्सेंटाइलचा फॉर्म्युला विद्यार्थी या प्रकारे पर्सेंटाइल काढू शकतात. कारण आपल्याला शिफ्ट अनुसार पर्सेंटाइल आणि पेपरच्या डिफिकल्टी लेवल अनुसार पर्सेंटाइल काढायचं असतं. तर यामध्ये मी जे काही आपला हा डिफिकल्ट शिफ्ट म्हणजे आपण पाहिलं असता, की जे काही आपल्या एक्झामिनेशनची डिफिकल्टी लेवल आहे त्याबद्दल चर्चा करू. तर या सेशन 2 मध्ये मोस्ट ऑफ द पाहिलं सेशन 1 च्या कंपॅरेटिव्ह पेपर जे होते मॅक्सिमम शिफ्टचे ते होते थोडेसे मॉडरेट लेवलचे. आणि काही शिफ्ट होत्या ते मॉडरेट टू थोडंसं डिफिकल्ट लेवलला. या रेंजमध्ये या ठिकाणी चालत होतं. आपण पाहू शकता या ठिकाणी जे काही मॉडरेट शिफ्ट होता 12 तारीखचा आहे. फर्स्ट सेशन, सेकंड सेशन त्यानंतर 14 तारखेचं या ठिकाणी फर्स्ट सेकंड सेशन 13 तारखेचं सेकंड, 15 तारखेचं फर्स्ट आणि 19 तारखेचं फर्स्ट अँड सेकंड सेशन. आणि जे डिफिकल्ट शिफ्ट मध्ये ते या ठिकाणी 13 फर्स्ट, 15चं सेकंड आणि 20 तारखेचं फर्स्ट सेशन आहे. ठीक आहे. तर या डिफिकल्टी लेवल अनुसार शिफ्ट आहेत. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला या शिफ्ट अंतर्गत जर आपले 110 मार्क्स येत असतील, 120 मार्क येत असतील, आपलं 130 मार्क आपल्याला येत असेल, तर या ठिकाणी लक्षात घ्या 110, 120 जर आपण पर्सेंटाइल काढलं तर ऑलमोस्ट 97 प्लस या ठिकाणी येऊ शकतं. 130 जर आपण पर्सेंटाइल काढलं तर ऑलमोस्ट 98.50 च्या ठिकाणी डेफिनेटली आपल्याला पुढे दिसून येईल. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पर्सेंटेज आणि सीईटी सेलनी जसं जेईई मेन्स मध्ये आपल्याला ज्या सेशनमध्ये हायर पर्सेंटाइल आहेत तेच कन्सिडर केले जाणार आहे. त्याच्यामुळं एमएसटी सीईटी मध्ये सुद्धा ज्या सेशनमध्ये आपल्याला हायर पर्सेंटाइल आहेत तेच आपल्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, शिफ्टानुसार डिफिकल्टी लेवल अनुसार सर्व गोष्टी मी क्लिअर सुद्धा या ठिकाणी केल्या आहेत, की जेणेकरून आपल्याला काय या ठिकाणी असू शकतं. आता एक्झॅक्टली मार्क्स अनुसार काय पर्सेंटेज सेशन 2 येऊ शकतं याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. ठीक आहे. तर मेनली काही गोष्टी या ठिकाणी सांगायचं. बरेच विद्यार्थी आपल्याला YouTube वरती फॉलो करतात. बरेच विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगलाही जॉइन आहेत. लक्षात घ्या, आपली 2013 पासून काउन्सिलिंग प्रोसेस चालते. या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थी आणि पालकांना कॉलेजच्या इन डिटेल इन्फॉर्मेशन, कॉलेज कट ऑफ, कॉलेजच्या 2026 मध्ये लेटेस्ट ब्रांच कुठले येऊ शकतात, त्यासोबत कॉलेजच्या ओव्हरऑल ब्रांचेस, ओव्हरऑल कॉलेज कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ, ऑल इंडिया कट ऑफ अशी एकंदरीत माहिती पुस्तिका आपण 2013 पासून पब्लिश करत आहे. आणि त्यासोबतच जेही आपल्याकडं विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला जॉईन होतात, अशाही विद्यार्थ्यांना आपली जी काउन्सिलिंग द्यायची पद्धत आहे, या ठिकाणी फोनवरती, झूम मीटिंग वरती हे तर आपली आहेच. पण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पालकांना वाटलं, की पर्सनली जाऊन जर आपण एखाद्या ऑफिसवरती भेटावं काउन्सिलिंग, तर आपलं पुणे इथं भूमकर चौक आणि लातूर इथं ट्युशन एरियामध्ये आपलं ऑफिस आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक डायरेक्टली येऊन व्हिजिट करू शकतात. आपल्या जे काही क्वेश्चन आहेत 1 टू 1 या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकतात. आपली जी काही काउन्सिलिंगची टीम आहे, हे काउन्सिलिंगची टीम आपल्याला पूर्ण सहकार्य करेल. आणि मेनली आपल्या काउन्सिलिंगचं एक वैशिष्ट्य आहे, की आपल्या प्रत्येक 50 स्टुडंट्सवर एक आपला ग्रुप ॲडमिन असतो किंवा आपला एक मेंटर असतो, की जे की त्या पर्टिक्युलर 50 स्टुडंट्सचे पूर्ण डाऊट क्लिअर करत असतो. म्हणजे आपल्या ठिकाणी कदाचित जास्त जरी विद्यार्थी असतील, तरी आपल्याला कॉल वेटिंग किंवा आपल्याला जी माहिती हवी ते मिळणार नाही, हा प्रश्न कधीच उद्भवत नाही.
आणि आपल्या काउन्सिलिंग मध्ये खूप महत्वाचं आहे, बेसिक रजिस्ट्रेशन पासनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, सीट मॅट्रिक्स या सर्व गोष्टी ह्या बेसिक स्टेजला दिल्या जातात. आणि नेक्स्ट जेही आपला लक्षात घ्या, पर्सेंटाईल वरून आपण कॉलेज काढणं हा वेगळा पार्ट आहे. पण आपण रँक अनुसार जर कॉलेज काढत असाल तर त्याची अॅक्युरसी 100% असते. लक्षात घ्या, विथ प्रूफ पाहू शकता तुम्ही. दरवर्षी पर्सेंटाईल व्हॅरी होत असतं, पण जो रँक असतो तो आपला स्टेबल असतो. आणि आपण जेही काउन्सिलिंग करतो हे रँक बेस्ड काउन्सिलिंग करतो. सीओपीचा रँक जर तुम्ही पाहिला तर फर्स्ट रँक पासून 300 रँकापर्यंत स्पॉट राउंड पर्यंत आपल्याला सीएस ची ब्रांच मिळत असते. जर कॅप राउंड मध्ये विचार केला तर पहिला 220 पर्यंतच आपल्याला कॅप राउंड मध्ये मिळत असते. ठीक आहे. आणि हे जर आपण पर्सेंटेज अनुसार विचार केला तर मेरिट हाय असेल किंवा कट ऑफ या ठिकाणी खूप चांगला लागला असेल तर या ठिकाणी 100% किंवा 99.85 पर्यंतच मिळते. पण त्या ठिकाणी त्या 99.85 चा आपण जर रँक जर काढला तर हा महाराष्ट्रातला 250, 260 हा रँक असू शकतो. आणि हा रँक जर तुम्ही 2010 पासून जरी 2026 पर्यंत जरी काढून पाहिला तर तुम्हाला तोच रँक दिसणार आहे. त्यामुळे रँक ओरिएंटेड जे आपण लिस्ट देतो काउन्सिलिंग मध्ये, लक्षात घ्या त्याची अॅक्युरसी 100% असते. आणि जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन असतात, अशा विद्यार्थ्यांना ज्या दिवशी विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला कॉलेज प्रिडिक्शन, ब्रांच सिलेक्शन आणि कॅप राउंड मध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचे अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्या दिवशी देतो. आणि लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा पार्ट सांगेल की विद्यार्थ्यांना फक्त सांगून दिलं जातं, लिस्ट प्रोव्हाइड केलं जातं. हा पार्ट आपल्या काउन्सिलिंग मध्ये हा सेकंडरी पार्ट आहे. पण प्रायमरी पार्ट आहे, विद्यार्थ्या समवेत आपण आपली चॉईस फिलिंगची लिस्ट फिल करतो. विद्यार्थ्याचे किती मार्क आहेत, ब्रांच प्रायोरिटी कशी आहे, कुठल्या लोकेशनला ऍडमिशन घ्यायचंय, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण इनपुट कलेक्ट करतो आणि त्या इनपुट अनुसार आपली चॉईस फिलिंग डिझाईन होते. आणि महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची लिस्ट हे वेगळी असते. कॉमन लिस्ट आपण कधीच भरत नाही. कारण एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरमध्ये आवड असू शकते. एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये आहे, कोणाला एआयडीएस मध्ये आहे. आणि बरेच असे विद्यार्थी असतात, की मला टॉप ब्रांच नको, मला टॉप कॉलेज पाहिजे. त्या अकॉर्डिंग मला त्या टॉप कॉलेजमधली एनी ब्रांच चालू शकते. म्हणजे एक्झॅक्टली टॉप कॉलेज कोणते आहेत आणि खरंच त्या विद्यार्थ्याला ते जस्टिस करू शकते का? जर आपण सिव्हिल घेत असेल एखाद्या कॉलेजमध्ये, मेकॅनिकल घेत असेल, तर त्या कॉलेजमध्ये योग्य आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. मेनली अशा सिच्युएशनला कॉलेज प्लेसमेंटच्या ग्राफवरती चॉईस फिलिंग केली जाते. आणि हे एक ना एक लहान मधले लहान पार्ट आपण आपल्या काउन्सिलिंग मध्ये कंडक्ट करून विद्यार्थ्याच्या प्रोसेस 2013 पासून आपण करत आलो आहे आणि पुढेही विद्यार्थ्यासाठी आपण करणारच आहोत. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूबचेही या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकतात. आपल्या ऑफिसला पर्सनल भेटूनही या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. आणि आपले सर्व डाउट्स क्लिअर झाल्यानंतर मग आपली काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता. विद्यार्थ्याला काही क्वेश्चन्स पाहिजे असेल तर आपण जवळपास 28 क्वेश्चन सीईटी काउन्सिलिंग मध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात किंवा काय पडू शकतात विद्यार्थी अशी लिस्ट आहे. लिस्ट तुम्ही प्रिपेअर करून जरी आमच्याकडे विचारण्यासाठी आला तरी नो प्रॉब्लेम. ही आपला कुठलाही या ठिकाणी ग्रुप ऍडमिन आपला आपल्याला इन डिटेल इन्फॉर्मेशन याबद्दल देईल. ठीक आहे. तर जोही या ठिकाणी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग किंवा आपले जे काही वेगवेगळे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपवरती, जर आपण आमच्या ग्रुप्सला जॉईन नसाल तर आपण ग्रुप्स पण जॉईन करू शकतात, की जेणेकरून डे बाय डे काही जे काही अपडेट्स असतात ते आपला व्हॉट्सअप ग्रुप ऍज वेल ऍज इंस्टाग्राम वरती आम्ही अवेलेबल करून देत असतो. तर मेनली यामध्ये मी रेंज जे घेतली ते या ठिकाणी थोडस कमी मार्क्सची घेतली, कारण पाहिलं असता जे काही माझ्याकडे विद्यार्थी होते किंवा मला जे काही ठिकाणी विद्यार्थ्याचं जे इनपुट भेटतं यामध्ये मला 99.50 जे पर्सेंटेज या ठिकाणी येऊ शकतात, अशा मार्कचा या ठिकाणी माझ्या लिस्टमध्ये 160 मार्काचा मुलगा मला आणखी दिसला नाहीये. त्यामुळं मी हे थोडस साईडला ठेवेल, कारण या पुढचा मार्क भेटला नसल्यामुळं जोही मी पर्सेंटाईल या ठिकाणी ग्राफ किंवा रेशो या ठिकाणी चालू केला आहे ते या पद्धतीने असेल, की ज्या विद्यार्थ्याला 140 ते 150 मार्कच्या रेंजमध्ये मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्याचं जर आपण पर्सेंटाईल जर काढलं तर जवळपास या ठिकाणी 98.35 च्या प्लसच या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. 98.3 च्या प्लस म्हणतोय, त्याच्या नियर नाही, त्याच्या प्लसच राहणार आहे. कदाचित या विद्यार्थ्याचं 99 सुद्धा जाऊ शकतं. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या,
आपण जे पर्सेंटाइल अनालिसिस देतो हा लास्ट 2-3 इयर्सचा डेटा आणि त्या सिच्युएशनला त्या मार्कला मुलगा काय होता याच्या अनुसार आपण देत आहे. आणि सध्या सेशन 2 चं जे आपण पर्सेंटाइलचा अंदाज जो काढत आहे, हा अंदाज काढण्यासाठी आपण 2024 ला नंबर ऑफ कॅन्डिडेट याच लेव्हलमध्ये बसले होते. ही जे काही संख्या आहे ते याच लेव्हलमध्ये होती 2024च्या. कारण आपण 2 ते 3 वर्षाचा ग्राफ चेक करून या पर्सेंटाइलचं आउटपुट आपल्याला देत आहोत. कदाचित त्याच्यामध्ये थोड्याशा चुका असू शकतात. कारण पर्सेंटाइल एक्झॅक्ट कुणीच काढू शकत नाही. आपण सीईटी सेलच्या डायरेक्टरला जरी विचारलात तरी तो एक्झॅक्ट सांगू शकत नाही. जोपर्यंत आपल्या ऑन मार्क्स वरती येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. क्लिअर आणि स्पष्ट भूमिका मी नेहमी आपल्याला मांडत आलेलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पाहू शकतो की 120 मार्क ते 140 मार्काच्या रेंजमध्ये आपल्याला मार्क जर असेल तर हे मॅक्झिमम विद्यार्थी मी मार्क रेंज थोडीशी जास्त घेतले. त्याचं रिझन आहे कारण आपल्याला सेशन 2 ची आयडिया आहे. त्याच्यामुळे मी सेशन 1 ची आयडिया सेशन 2 मध्ये कव्हर करून घेतोय पॉइंट. तर याचा जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्याचं 95 पासन तर हे पाहायला गेलं असतं आपलं 90 जवळपास 7 पर्यंत आपल्याला पर्सेंटेज दिसू शकेल की जे की 120 मार्क ते 140 रेंज मध्ये आहेत. या मुलांचं आपल्याला या रेंजमध्ये पर्सेंटेज दिसेल. नंतर ज्या विद्यार्थ्यांना 100 मार्क्स ते 119 मार्क पर्यंत आहेत अशा विद्यार्थ्यांचा जर आपण पर्सेंटेजचा जर विचार केला तर हे सुद्धा विद्यार्थी जवळपास 93 टू या ठिकाणी 95 च्या रेंज मध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. ठीक आहे. जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये जास्त डिफरंट दिसत नाही. वरच्या ऑर्डर मध्ये जर पाहिलं असता नंबर ऑफ जे कॅन्डिडेट आहेत हे खूप कमी असतात म्हणजे मिनिमम कॅन्डिडेट्स असतात. जसं जसं आपण खाली येऊ कॅन्डिडेटची संख्या या ठिकाणी वाढत राहते. आपण पाहू शकता दरवर्षी ज्यावेळेस आपण पर्सेंटाईलचा ज्यावेळेस विचार करतो पर्सेंटाईल अनुसार रँकचा ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये पाहू शकतात 99 पॉईंट जवळपास 50 च्या पुढे जर काढला तर जवळपास आपल्याला नाही नाही म्हणलं तरी 1100 ते 1200 विद्यार्थी दिसतात. सेम ॲज आपण 99 ला जर आलो तर त्यामध्ये आपल्याला हेच संख्या नाही नाही म्हणलं तर 2100 ते 2200 झालेली दिसते. ज्यावेळेस आपण 98 ला येऊ हे संख्या जवळपास 3000च्या पुढे जाते आणि ज्यावेळेस आपण या पर्सेंटाईलला रीच करू त्यावेळेस आपल्याला आपल्या पुढे जे विद्यार्थी संख्या दिसते हे कमीत कमी 12 ते 13,000 आपल्याला दिसून येतं. हे तुम्ही ऑथेंटिकली सीईटी सेलच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पाहू शकता. एक क्लिअर डेटा अशा पद्धतीने आपला त्यामुळे पर्सेंटाईल पेक्षा आपण रँक वरून जास्त प्रिडिक्शन देत असतो. पर्सेंटाईल आपण जवळपास मी नेहमी दरवर्षी सांगतो 80% अॅक्युरेसी आपल्याला मिळते बट 20% रिमेनिंग रँक ओरिएंटेड आपल्याला मिळत असते. तर विद्यार्थी पालकांना लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये मार्क इथपर्यंत तुम्हाला पर्सेंटाईल सांगितलं पण बरेच विद्यार्थी 80 ते 100 मार्काच्या रेंजमध्ये आहेत. तर अशाही विद्यार्थी जर आपण पर्सेंटाईल जर काढून पाहिलं किंवा काढलं तर जवळपास हे पर्सेंटाईल आपल्याला 88 पासून 92 रेंजच्या मध्ये आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर या रेंजमध्ये पर्सेंटाईल असणार आहेत आणि आपण 80च्या खाली जर पाहिलात तर या रेंजचं पर्सेंटाईल आपल्याला जवळपास 82 ते आपल्याला 85 अथवा 6च्या रेंजमध्ये दिसेल आणि 70च्या खाली जर आपण पाहिलं किंवा 60च्या जर खाली पाहिलं तर हे जे पर्सेंटाईल असतं हे अनप्रिडिक्टेबल पर्सेंटाईल असतं. ठीक आहे. तर याच्यात काही अडचण असेल तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल प्रत्येक कमेंटचा आन्सर द्यायचा प्रयत्न आपणास करणार आहे. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.